सर्व फील्ड स्टाफ तसेच सर्व शेतकरी बांधव, आता सध्या जे आहे ते आपण ऊस लागवड जे आहे ते करायला सुरुवात केलेली आहे। लागवडीसाठी कारखान्यामार्फत रोपांची उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अनुदानित स्वरूपात नॅचरल शुगरच्या माध्यमातून। मात्र काही शेतकऱ्यांना जे आहे ते आणखी नाही रोपावर भरोसा नाही आहे आणि ते गावढाली बेनं जे आहे ते घेण्याचा प्रयत्न करतात। गावढाली बेनं घेताना काही चुका होत आहेत। जसं आता इथं चूक झालेली आहे, एक प्लॉट आहे एका गावातला, तुम्ही बघू शकता की हा प्लॉट रिकामा झालेला, हे जे आहे हे बेनं तुटलं आणि ते अंथरलं पण आणि ते लागवड पण झालेली आहे। मात्र इथं काय चुका झाल्यात मी हे सांगेन। बघा मागे त्यांच्याकडं जे आहे ते 10,001 म्हणून ह्यांनी हे नोंद केलेली आणि 10,001चं जेवढे त्यांना वाटतात असे जे आहे ते त्यांनी तोडून ऊस जे आहे ते आता लागवडीसाठी पुढे बघा तुम्ही इथं सुद्धा जे आहे ते ह्या कांड्याचं हे दिसत आहे, तर हे पोते भरून त्यांनी लागवड चालू केली। पण इथं जर आपण बघितलं व्यवस्थित तर हा जो ऊस दिसतोय हे तुटाळ म्हणून त्यांनी लागवड केलेली आहे 8632। आता 8632चं जर तसं पाहायला गेलं तर हा मध्यम कालावधीचा ऊस आहे, म्हणजे ह्याची मॅच्युरिटी ही 12 ते 14 महिन्याची आहे आणि 10,001ची जी आहे ते 10 महिन्याची आहे। म्हणजे आपण पहिला प्रोग्राम जो आहे तो 10,001चा काढतो आणि मग चुकून समजा अशा मोळ्या जर समजा तुमच्या समजा तोड लागली आणि ह्या 8632च्या मोळ्या जर लेबरनं समजा कडनं टाकल्या आणि तुमच्या स्लिपवर नोंद आहे 10,001ची, तर हा ऊस जो आहे तो नंतर काय होतं की तुमचं ट्रॅक्टर जो आहे तो लगेच बाजूला काढला जातो आणि तोड जी आहे ते बंद केली जाते। त्याच्यामुळं काळजी घ्यायची आहे की इथं जशी चूक झाली आहे 10,001मध्ये आपण 10,001च जे आहे ते रोप लागवड करणं गरजेचं आहे। असं चुकीच्या पद्धतीनं 8632 किंवा आणखीन इतर जातीचं जे आहे ते जास्त मॅच्युरिटीच्या जाती आपण लावणं चुकीचं आहे। हा एक महत्त्वाचा विषय। आणखीन ह्याच्यामध्ये अशा प्रकारचं बेनं सुद्धा जे आहे ते आपण निवडणं चुकीचं आहे, म्हणजे अशा प्लॉटमधलं, कारण की कसं आहे लेबर सगळे शिकलेले असतात असं नाही आहे, ते एका दिवस त्यांच्याकडून चालत म्हणा किंवा कधी कधी लहान लेकरं सुद्धा म्हणजे काम करत असतात, मग त्यांना ह्या एवढ्या बारीक सारीक गोष्टी लक्षात येत नसतात। मग एखादं जर ऊस त्यांनी तोडला आणि तो जर त्याच्यात गेला तर ह्याचं मल्टिप्लिकेशन पुढं फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं। हा एक हे महत्त्वाचा विषय। आता त्याच्या पुढं जाऊन सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे आपण, सगळ्या कारखान्याचं जर तुम्ही सगळ्यांचं जर बघितलं 265च्या बाबतीत कारखान्यानं काय केलेलं आहे, बरेचसे कारखाने हे ऑगस्ट आणि लय झालं एक 15 सप्टेंबरच्या आतमध्येच जर तुमचा 265 लावला तर ते स्वीकारतात, नाही तर ते नंतरचा ऊस स्वीकारत नाही, कारण की त्याची मॅच्युरिटी जी आहे ते फार लेट येते, रिकव्हरी लवकर लागत नाही। आता इथं तीच चूक झालेली आहे। इथं जर तुम्ही बघितलं तर 265 प्लस 10,001 अशी भेसळ झालेली आहे आणि ह्याच्यात काय झालेलं आहे की 10,001 आणि 265 मधला म्हणजे फार व्यवस्थित आपल्याला बघावं लागते, लगेच लक्षात येत नाही फरक आणि मग त्याच्यामुळे ह्या चुका होतात। आणि नंतर मग जसं आता इथं हा 10,001चा ऊस आहे आणि इथं जे आहे ते 265 आहे, तर इथून तिथून सगळं म्हणजे हे असं भेसळीचं म्हणजे निमा 265 निमा 10,001 अशा पद्धतीने हे जातं आणि मग नंतर आपल्याला पुन्हा तोडणीच्या वेळेस येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत तर त्याला आपल्याला फेस करावं लागतं। बरेच कारखाने काय करतात 16, 17, 18 महिन्याच्या नंतरच ह्या 205ला हे करतात। आपण जर अशा पद्धतीने जर केलं तर पुन्हा आपल्याला आपली तोड बंद होणे म्हणा किंवा हे असं भेसळ झाल्यामुळं पुन्हा नंतरच्या जे काही अडचणी आहेत तर त्याचा सामना आपल्याला करावा लागतो। तर आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं दाखवेन की 265 आणि 10,001 मध्ये काय कसा फरक कसा ओळखायचा। 265 ऊस जर बऱ्यापैकी पाहिलं तर बुरशीजन्य रोगाला रसला जो आहे तो बळी पडतो। इथं जर वरचे पानं बघितले तर ते बुरशीजन्य रोगाला बळी पडलेला दिसतंय। दुसरा विषय 265ची जर निरीक्षण जर आपण व्यवस्थित घेतली तर मी दाखवेन इथं, तर 265ला जे आहे ते अशा पद्धतीचा जो आहे तो ॲरिकल्स आपण त्याला म्हणतो। हे जे आहे हे कान आहे बघा, हे बघा हे कांडीला चिटकून जो काही पानाचा भाग आहे हिरव्या रंगाचा ही आहे लीफ शीथ। ह्या लीफ शीथला जे आहे ना हे चिटकून जे आहे तर हे ॲरिकल आहे। तर हे आहेत ओळखण्याचे निरीक्षण जे आहेत आपण घ्यायचे किंवा 10,001 आणि 265 मधला फरक कसा ओळखायचा, तर अशा पद्धतीने आपण जिथं जिथं असा कान दिसेल तो आहे 265। बघा कांडी जर पाहायला गेली तर तसं बऱ्यापैकी म्हणजे सेम असं दिसते, फार व्यवस्थित निरीक्षण म्हणजे डोळा जो आहे तो गोलत असतो, कांड्याची ठेवण तशीच असते, थोडंसं व्यवस्थित खालून निरीक्षण घेतले रंगावरून हे ते आपल्याला ओळखू येतं।
पण फार बारीक बघावं लागतं. तर तेवढं बघायचं नसेल तर आपण जसं मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे आपण निरीक्षण घेणं गरजेचं आहे. आता इथंच बाजूला जर बघितलं तर हा जो आहे तो हा ओरिजिनल 10,001 आहे. ह्याचा सुद्धा डोळा तशाच पद्धतीचा आहे. मात्र ह्याच्यात आणखीन एक आहे, ऊसाला थोडंसं जरी असं पाडलं तर कटकून तो मोडतो, तो समजून घ्यायचं तो 10,001 आहे. दुसरा विषय आणखीन त्याच्या पुढे जाऊन ह्याला जर बघितलं तर याला कुठंच इथं जे आहे ते ॲरिकल्स जे आहे ते असत नाहीत. बघा इथं कुठं जे आहे ते ॲरिकल्स जे आहे ते आपल्याला निदर्शनास येत नाहीत, म्हणजे इथं जे आहे ते कान आपल्याला निदर्शनास येत नाही. तर काय की बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते आणि म्हणून जे आहे ते आपण थोडीशी ही काळजी, जी काही ऊसाची जी काही आपण सांगितलेले पॅरामीटर्स ते पाहणं गरजेचं आहे आणि बेने निवड करताना ही काळजी घेणं गरजेचं आहे. कारण की काय आहे की पुढच्या ह्याच्यामध्ये कसं आहे, गावातले लोकांनाही माहिती असतं आणि कुणीतरी काहीतरी वेगळं हे करून पुन्हा नंतर फार वेगळ्या गोष्टी असतात आणि कारखाना ह्याच्यामध्ये सुद्धा पुढं म्हणजे 2-3 ठिकाणी ह्याची तपासणी होत असते. यार्डमध्ये ह्याचा ब्रिक्स जे आहे ते समजा तुम्ही पाठवलेला 265 जर त्याच्यामध्ये हे गेलं आणि त्याचे ब्रिक्स नाही लागले तर तुमची तोड सुद्धा बंद होऊ शकते. आणि म्हणून जे आहे ते आपण बेनं निवड करताना, बेने प्लॉट निवड करताना जे आहे ते भेसळीचं बेनं किंवा भेसळीचा प्लॉट आपण टाळणं गरजेचं आहे. अशा प्लॉटमधलं बेनं आपण जे आहे ते घेऊ नये, ही काळजी जी आहे ते आपण सर्वांनी घ्यावी.